संसार व्यसनी नामस्मरण घडो संत समागम वावुकाची भ्रम नको देवा पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धिनी नाम स्मरण घडो संत समागम वावुकाची भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नाम स्मरण घडो संत समागम वावुकाची भ्रम नको देवा समचरण सरोजम सांद्रनीलामृतापम जगन्निहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने किती विस्तारू बाबा सद्गुरुदास तुकाम त्यांची गावी केला वास तयासीर साऊदास
अलोकापुरीरम्य सिंहासनस्थम् पदं तेजस्फुटिप्रदेशम् विदिन्द्रादिदैवै सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ॐ नमो ज्ञानेश्वराय। तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी करुणा करा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी न तातो न माता न बंधुर न धाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिर्ममैव गतिस्त्वं त्वमेका भवानी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरे नका करू अभी ध्येयं सदा परिभवग्नमविष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरञ्चिन्तं शरण्यं नित्यार्तिहं प्रणितपाल्पवाद्दिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं। देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडून नामस्मरण घडू संत समागम वावुगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य जगतमान्य पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा मागणी या प्रकरणातील अभंग असून
जीवनाचं कल्याण करणारं मनचे ते मन परमेश्वराच्या चरणावर लागावं आणि देवाची सेवा घडावी याची यथार्थ केलेली मागणी म्हणजे आजचा डोंगर फला विठाला आपल्या सर्वांना ज्ञात आहे ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलोय श्री समर्थ सद्गुरु गोविंद बाबा बहाळकर यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या संयुक्त विद्यमाने हा परिपूर्ण होत आहे श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विचुंबे अतिशय मोठ्या श्रद्धेने भावनेने महावैष्णव संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी 750 वा अर्थातच सप्तशतकोत्तर सुवर्ण वर्ष या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपाचा हा सोहळा बघता बघता 15 वर्ष निघून गेली 2012 याची स्थापना झाली पण इवले से रोप लाविले द्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी खूप गोड निवेदन केलंय इतकं गोड निवेदन केलंय इतकं गोड निवेदन केलंय की खरंच तुमच्या कल्याणाचा मार्ग खऱ्या अर्थाने आपण त्याच मार्गावर चालत आहात आपण त्याचं अवलोकन करत आहात एक सांगू तुम्हाला बाहेरची वादळ जर आपल्या अंगावर आली तर साम दाम दंड किंवा पैशाच्या संपत्तीच्या जोरावर ती बाहेरची वादळ आपण थोपवू शकतो आपल्या मनगटामध्ये ताकद आहे बाहेरची वादळ शांत करण्याची पण अंतःकरणात निर्माण झालेलं वादळ शांत करण्यासाठी परमार्थच करावा लागतो दुसरं साधन चालत नाही आणि याच मार्गाने आपण सर्वजण या ठिकाणी चालत आहात अरे 2 पावलं टाकत या धर्म मंडपामध्ये आलात तुमच्या संकटाच्या वेळी हजारो पावलं टाकत माझा परमेश्वर तुमच्या पाठीशी उभा राहील तुमच्या पाठीशी उभा राहील असंच कार्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद दृष्ट लागायसारखं निवेदन आपण या सर्वांनी केलेलं आहे आज जागराची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळ विचुंबे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी माझ्याकडे आलेले आहे आजच्या कीर्तनाचे सौजन्य श्री प्रमोद शांताराम भिंगारकर सरपंच साहेब खूप मनापासून आपणाला धन्यवाद या धर्माच्या कार्यासाठी खारीचा वाटा आपण उचललात तुम्हाला काही कमी नाही आणि काही कमी पडणार नाही देवाच्या त्याचबरोबर आजचा अन्नदाते श्री प्रमोद शांताराम भिंगारकर अन्नदानही त्यांचंच आहे विद्यमान सरपंच विचुंबे खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद दृष्ट लागायसारखं कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे पुरुष मंडळींची संख्या बरी आहे पण लाडक्या बहिणींनी सगळा मंडपच फुल केला खूप मनापासून धन्यवाद आपण या कार्यासाठी तन मन धनाने सर्वजण सहकार्य करत आहात खूप मनापासून आपणाला धन्यवाद खूप धन्यवाद कीर्तन समर्पणामध्ये मला साथ करणारी सर्व गायक मंडळी अर्थातच निलेश महाराज ढवळे पंढरीनाथ महाराज मोहे बालकृष्ण महाराज पकवाजाची साथ आदरणीय मधुकर महाराज धोंडे गुरुजी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत खूप मनापासून धन्यवाद गोड साथ मला आदरणीय मधुकर महाराज धोंडे खूप नाव त्यांचं या ठिकाणी ऐकून होतं आजपर्यंत आज प्रत्यक्ष या ठिकाणी
सेवेला वादन करण्यासाठी आहेत. महाराजांना मनापासून धन्यवाद. केतन महाराज घरत, जयेंद्र महाराज मात्रे, आपणा सर्वांना या ठिकाणी खूप 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 धन्यवाद. आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं, या भव्य दिव्य स्वरूपाचं व्यासपीठ चालवणारे आदरणीय व्यासपीठ चालक हरिभक्त परायण गोविंद महाराज मडवी. पुढे गोविंद महाराज, वा, गोविंद महाराज मडवी. त्याचबरोबर पारायण नेतृत्व रामकृष्णानंद सरस्वती महाराज. खूप मनापासून आपणा सर्वांना अंतकरणातून धन्यवाद. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने भावनेने उपस्थित आहात. या परिसरामध्ये आल्यानंतर माझे जिवलग मित्र, इकडं कधी कीर्तनाला आलो की खूप माझ्यावर ज्यांचं प्रेम आहे, आमच्या आश्रमावर सुद्धा त्यांचं येणं झालेलं आहे, असे आदरणीय अंबादास महाराज बोरुडे, एक महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. सिस्टीम अतिशय सुंदर आहे, मंडप तितका सुंदर आहे. आपणही देवासाठी खूप आनंदाने या धर्म मंडपामध्ये आलाय. सर्वांच्या चरणावर नम्र अभिवादन. अगदी थोडा वेळ सेवा करणारे आज ज्यांनी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आदरणीय मेघनाथ रघुनाथ भिंगारकर. त्यांचा फोन आला, महाराज याल का हो आमच्या विचुंब्याला. खूप प्रेमाचे शब्द होते त्यांचे आणि त्यांच्या योगाने आपणा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आज लाभत आहे. थोडा वेळ बोलणार आहे, सर्व अंगाचे काम करून ऐका. विठाला आता सगळ्यांची काही मला नावं माहित नाही, पण सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, कुणी रांगोळी काढली, कुणी पकवाजासाठी कणी बनवली, अरे कुणी सतरंजी टाकली, जी जी सेवा केली, अरे कुणी या कार्यकर्त्यांनी पाहिली नसती तर ज्याच्यासाठी ही सेवा करतोय तो जगाचा मालक मात्र पाहतोय आणि त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. याच्यातलं काही वाया जात नाही. बाबांनो, खूप मनापासून आपणा सर्वांना अंतकरणातून धन्यवाद. एकदा कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. खूप गोड कार्यकर्त्यांसाठी आवर्जून टाळ्या वाजवायला लावल्या बरं का, कारण कार्यच इतकं आपण गोड केलेलं आहे, आपलं कल्याण होईल. अनमोल किमतीचा नरदेह परमेश्वराने आपल्याला दिलाय. बाबांनो, जगातली कोणतीही गोष्ट मिळेल पण हा नरदेह परत परत मिळत नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्तम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्वं पुनर्लभ्यम न शरीर पुनः पुनः. जगातली कोणतीही गोष्ट परत परत मिळेल पण मिळालेलं मानवी शरीर परत परत मिळत नाही. हा देह मिळाला आहे, दुर्लभ आहे बाबांनो. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. दुर्लभ हा मानवी जन्म आपल्याला मिळालाय आणि तोही भारत देशामध्ये मिळालाय, ज्या ठिकाणी साधू संत देवदेवता होऊन गेले. एक सांगू तुम्हाला, लावा
मारामारी करणारा देश म्हणून अमेरिकेला ओळखलं जातं. अत्याधुनिक युद्ध सामुग्री बनवणारा देश म्हणून रशियाला ओळखलं जातं. बनावट वस्तू बनवणारा देश म्हणून चीनला ओळखलं जातं. आतंकवाद्यांना पाठीशी घालणारा देश म्हणून पाकिस्तानला ओळखलं जातं. पण साधू संत देवदेवता आणि पवित्र संस्कृती म्हणून माझ्या भारत देशाला ओळखलं जातं. माझ्या भारत देशाला ओळखलं जातं. अशा देशामध्ये आपल्याला जन्म मिळालाय. आपण भाग्यवान आहे बाबांनो. जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी, पुण्य देश, पवित्र ते कुळ, पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. हा जन्म खूप सायासाने मिळालाय. ऐका ना हो, हा जन्म भांडण करायसाठी नाही मिळाला, कुणावर हसण्यासाठी नाही मिळाला, अरे कुणावर जळण्यासाठी नाही मिळाला, कुणाला कमी लेखण्यासाठी नाही मिळाला, अरे कुणाची निंदा नालस्ती करण्यासाठी नाही मिळाला. अरे जन्म मिळालाय देवाचं भजन करण्यासाठी, देवाचं भजन करण्यासाठी. देवी दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा भातुकेचा. औत हात का मानव देह, अल्लाने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया, कहाँ जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, कहाँ जमाना खोया. 3.5 हाताचा नरदेह याच देहाने भजन करता येतं. याची देही गडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कुठे. तुम्ही सगळं कराल पण परमेश्वराची भक्ती नाही केली. करोडोच्या बंगल्यात राहाल, करोडोनी संपत्ती तुमच्याकडे असेल, आयुष्यभर फक्त पैशाचाच विचार करत असाल, देवाला सोडून करीन देवावी जी जी आस कराल ती सगळी व्यर्थ आहे. सगळं करताय पण भक्ती करत नाही. काय केलं तुम्ही? एक कवी बोलतोय, क्या किया क्या किया क्या किया रे. भक्ती नाही केली तर तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसे ही को दिया. जिसे पाना था उसे ही को दिया. क्या किया क्या किया रे, पैसों के खातिर करता मिलावट. मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मिली थी जिंदगी भगवान को पाने के लिए, मगर वक्त गुजर रहा है कागज के टुकड़े कमाने में, कागज के टुकड़े कमाने में. अरे क्या करोगे दोस्तों इतना कमा कर? ना कफन में जेब है, ना कब्र में अलमारी. ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते, रिश्वत भी नहीं लेते. कोणी किती मोठा असू द्या, त्यावेळेला तुम्ही किती पैसा कमावलेला असला, काळ लाज घेत नाही. 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट, स्वर्गीय अजितदादा पवार साहेब आपल्याला सोडून निघून गेले. जाता जाता विमानात म्हणू शकले असते काळाला, काळा 50 कोटी रुपये देतो रे, पण मला आणखी काही दिवस जगायचं. हे मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं लेते,
माणूस आयुष्यभर धन धन करतो, पण मेल्यावर निधन झालं म्हणावं लागतं बाबांना. यातलं काही कामाला येत नाही, काही कामाला येत नाही. सगळं सोडून जावं लागतं. जी भक्ती केली, जो परमार्थ केलाय, तोच आपल्या बरोबर येतो बाबांना, दुसरं काही नाही. जागचे जागी राहतील बाग बकी, गाडी घोडी माडी स्मशानी जळशील उघडा, स्मशानी जळशील उघडा. वरती येतं तुम्ही केलेली भक्ती, तुम्ही केलेला परमार्थ. कारण वरती तुम्हाला कोणी सोडवणार नाही. सोडवी नाराजा सीता चौधरी आणि सोयरे भले भले. तुका म्हणे तुला सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचवण्या. वरती इथलं काही कामाला येत नाही. बंगला इथंच राहतो, जमीन इथंच राहते. किती आयुष्यभर पैसा पैसा करा, अरे पैसा पैसा करून काय होत नाही. जाताना माणूस सोबत, अरे काही नेत नाही. किती कोरले बांध, अरे भूक कधी संपत नाही. हा वाजवणारे लक्ष द्या. पैसा पैसा करून काही होत नाही. जाताना सोबत माणूस काही नेत नाही. किती कोरले बांध, अरे भूक कधी संपत नाही. पैसा संपत्ती जमीन जायदाद, माणूस मेल्यावर संपत्ती माणसासोबत जात नाही. गाडी बंगला पैसा माणूस मेल्यावर इथंच राहते बाबांनो. काही आपल्या बरोबर येत नाही. अरे ज्याच्याकडे खूप आहे त्यालाही सुखाने घास गिळत नाही. अरे जपून राहा माणसा. हा मनुष्य जन्म परत परत मिळत नाही. हा मनुष्य जन्म परत परत मिळत नाही. काय आपलं हो, जन्म दुसऱ्याने दिला, नाव दुसरी ठेवतात, शिक्षण दुसरे देतात, अरे नोकरी सुद्धा दुसरे देतात. आयुष्यातली पहिली आणि शेवटची अंघोळ दुसरेच घालतात. मेल्यावर स्मशानात सुद्धा दुसरेच नेतात. संपत्ती सुद्धा दुसरेच वाटून घेतात. यातलं काही कामाला येत नाही. तुम्ही भक्ती केलेली तेवढीच वरती कामाला येते. क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसे ही खो दिया, जिसे पाना था उसे ही खो दिया, जिसे पाना बरोबर येतं त्यांनी केलेली भक्ती. दुसरं काही येत नाही बाबांना. सगळं जागेवरच राहतं. ऐका ऐका, एक राजा होता. राजा कोण होता? बोला ना, कोण होता? राजाला एक नाही, दोन नाही, 4 राण्या होत्या. किती? 4. बोलत जास. राजाचं 4ही राण्यावर वेगवेगळं प्रेम होतं. राजा पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा, दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा, चौथ्या राणीचा मात्र तिरस्कार करायचा. ऐका ऐका ऐका, राजा पहिल्या राणीकडे प्रेमाने पाहायचा, दुसऱ्या राणीला प्रेमाने जवळ घेऊन बसायचा, तिसऱ्या राणीला कुठेही फिरायला घेऊन जायचा, चौथ्या राणीचा तिरस्कार करायचा. ऐका ऐका ऐका, चौथ्या राणीचा तिरस्कार करायचा. राजाचा मृत्यू काळ जवळ आला. सगळे शांततेत ऐका. राजाने परीक्षा घ्यायचं ठरवलं. नेमकं माझ्या बरोबर कोण कोण येतंय
राणीला बोलवलं जिच्याकडे राजा प्रेमाने पाहायचा. राणी साहेबा, जी महाराज, आयुष्यभर तुमच्याकडे प्रेमाने पाहिलं, माझ्या बरोबर याल? पहिल्या राणीने सांगितलं, महाराज जरी आयुष्यभर तुम्ही माझ्याकडे प्रेमाने पाहिलं असलं तरी तुम्ही मेल्यावर मी इथंच राहणार आहे, तुम्ही जा, तुम्ही जा. राजाला वाईट वाटलं, आयुष्यभर जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार आहे, मेल्यावर इथंच राहणार आहे. ती राणी निघून गेली. राजाला वाटलं तिने साथ नाही दिली तरी जिच्या जवळ बसलोय, जिला सुख दुःख सांगितली ती तरी मला साथ देईल. दुसऱ्या राणीला बोलवलं, राणी साहेबा, जी महाराज, आयुष्यभर तुमच्या जवळ बसलो, तुम्हाला सुख दुःख सांगितली, आता माझ्या बरोबर याल? दुसऱ्या राणीने सांगितलं, महाराज जरी माझ्या जवळ बसलेला असला, सुख दुःख सांगितलं असलं तरी तुम्ही मेल्यानंतर मी येणार आहे तुमच्या बरोबर, मी येणार आहे, पण कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिथून पुढे तुमचं तुम्ही जा. राजाला वाईट वाटलं, अरे जिच्याकडे आयुष्यभर प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार, जिच्या जवळ बसलो ती म्हणते स्मशानभूमीपर्यंत येणार. राजाला विश्वास होता जरी या दोघींनी साथ नाही दिली तरी ज्यांच्या बरोबर आयुष्यभराचा प्रवास केलाय ते तिसरी राणी माझ्या बरोबर वरती येणार. त्या तिसऱ्या राणीला बोलवलं, राणी साहेबा. तिसरी राणी आली, जी महाराज, आयुष्यभर तुमच्या बरोबर प्रवास केला, माहिती आहे ना महाराज, या बदल्यात एखादी गोष्ट मागितली तर द्याल? मागा ना महाराज. माझा शेवटचा प्रवास म्हणजे माझा मृत्यू काळ जवळ आलाय, या शेवटच्या प्रवासात बरोबर याल? तिसऱ्या राणीने दिलेलं उत्तर ऐका. तिसरी राणी म्हणते, महाराज तुम्ही मेल्या मी लगेच दुसऱ्याची होणार आहे, तुम्ही जा. वाईट वाटलं राजाला, अरे जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथं राहणार, जिच्या जवळ बसलो ती म्हणते स्मशानभूमीपर्यंत येणार, जिच्या बरोबर प्रवास केला ती म्हणते मेल्यावर दुसऱ्याची होणार. आता राहिली होती एक राणी, जिचा राजा नेहमी काय करायचा? तिरस्कार, कंटाळा करायचा. राजा म्हणलं, कोणत्या तोंडाने तिला म्हणू माझ्या बरोबर येशील का? ती महालाच्या समोरून चालली होती. राजाने हाक दिली, राणी साहेबा. तिने इकडे तिकडे पाहिलं, तिला विश्वासच नव्हता राजा मला बोलवेल म्हणून. थोडा विको, हा इकडे इकडे इकडे. तिला कळालं राजा मला बोलवतोय. पळतच आली महाराज, खाली मान घालून उभी राहिली, मर्यादावान होती. जी महाराज, आयुष्यभर तुमचा तिरस्कार केला, असू द्या ना महाराज, कधी प्रेमाने नीट बोललो नाही, असू द्या महाराज, कोणत्या तोंडाने तुम्हाला काय मागू? मी संकोचपणे मागा महाराज. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनी तर फसवलं, झालं काय महाराज? जिच्याकडे प्रेमाने पाहिलं ती म्हणते मेल्यावर इथंच राहणार, जिच्या जवळ बसलो ती म्हणते मेल्यावर स्मशानभूमीपर्यंत येणार, जिच्या बरोबर प्रवास केला ती म्हणते मेल्यावर दुसऱ्याची होणार. आयुष्यभर तुमचा तिरस्कार केला, कंटाळा केला, आता कोणत्या तोंडाने तुम्हाला म्हणू माझ्या बरोबर याल का? आता राणीने वरती पाहिलं, राजाच्या डोळे डोळे घातले, महाराज आयुष्यभर माझा तिरस्कार केला, कंटाळा केला, आज मला विचारताय माझ्या बरोबर याल का? पण कधी कधी कार्यक्रमात आपली भेट व्हायची आणि तुमच्या बरोबर माझं नाव जोडल्या जायचं. ऐका ना महाराज, त्या प्रेमाची शपथ घेऊन सांगते, त्या पंढरीच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते महाराज, जरी आयुष्यभर तुम्ही माझा तिरस्कार केला असला, कंटाळा केला असला, तरी मी तुमचीच आहे. जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे, जिकडे निहाल तिकडे मी यायला तयार आहे. ऐका, राजाचा मृत्यू झाला, जिच्याकडे राजा आयुष्यभर प्रेमाने पाहायचा ती राजा मेल्यावर तिथंच राहिली, जिच्या जवळ बसायचा ती राजा मेल्यावर स्मशानभूमीपर्यंत गेली, जिच्या बरोबर प्रवास करायचा ती राजा मेले मेले दुसऱ्याची झाली. पण जिचा कंटाळा तिरस्कार करायचा, राजा मेल्यावरती राजासोबत वरती गेली, राजाला साथ दिली, सावली सारखी पाठीशी उभे राहिली. ओ विचुंबेकर, ज्या राजाची मी गोष्ट सांगितली त्या राजाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? ओ लाडक्या बहिणींनो, त्या
राजाचं नाव माहिती आहे का तुम्हाला? ओ चोपदार, त्या राजाचं नाव माहिती आहे? ऐका, ज्या राजाची मी गोष्ट सांगत होतो तो राजा तो राजा तो राजा तो राजा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून, अहो तुमची माझीच गोष्ट सांगत होतो. अरे मनुष्य जन्म राजासारखा जन्म देवाने दिला आहे. याला 4 राणी आहेत. पहिली राणी जिच्याकडे आपण प्रेमाने पाहतो, पहिली राणी शरीर किती प्रेमाने पाहतो. कुठं जायचं असेल तर पावडर काय लावल, साबण काय लावल, वेगवेगळे कपडे त्याला घालेल, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन त्याला खायला घालेल. नाही नाही, ते आयुष्यभर त्याच्याकडे प्रेमाने पाहतो. विचारा त्या शरीराला, अरे आयुष्यभर तुझ्याकडे प्रेमाने पाहिलं, आता माझा मृत्यू काय जवळ आलाय, माझ्या बरोबर येशील का? ते शरीर सांगतं तू मेल्यावर मी इथंच राहणार आहे, तू जा. दुसरी राणी नातेवाईक, कुटुंब, समाज, ज्यांच्या जवळ आपण बसतो, सुखदुःख सांगतो, त्यांना विचारा माझा मृत्यू होणार आहे, माझ्या बरोबर याल का? नातेवाईक, कुटुंब, समाज सांगतात तू किती प्रेमाचा असला तरी आम्ही तुझ्यासाठी येणार आहे. कुठपर्यंत? स्मशानभूमीपर्यंत. तिसरी राणी जिच्याशिवाय प्रवास होत नाही, तिच्यासाठीच आयुष्यभराचा अट्टहास. पैसा, पैशाशिवाय प्रवास होतो का? नाही. विचारा त्या पैशाला, अरे आयुष्यभर तुझ्यामुळेच प्रवास केला, आता माझा शेवटचा प्रवास, या प्रवासात माझ्या बरोबर येशील? तो पैसा सांगतो तो मेल्या मेल्या मी लगेच दुसऱ्याच्या खिशात जाणार आहे, माझ्यावर दुसऱ्याची मालकी होणार आहे, तुझा. चौथी राणी जिचा आपण कंटाळा करतो, तिरस्कार करतो, पण ती साथ देते. चौथी राणी म्हणजे परमार्थ, सत्कर्म, चांगलं कर्म, जे करण्यासाठी आपल्याला कंटाळा वाटतो, तिरस्कार वाटतो, पण केलेला परमार्थ, केलेलं चांगलं कर्म मेल्यानंतर या जीवासोबत, या आत्म्यासोबत वरती येतं आणि यमापासून आपल्याला सोडवतं, परमेश्वरापर्यंत नेतं, सावली सारखे आपल्या बरोबर राहतं. म्हणून संत सांगतात, करा हरिभक्ती येईल परलोकी कामा, सोडवील यमापासून या. बाकीचं इथंच राहतं. आणि म्हणून परमार्थ करावा. प्रपंचातलं कितीही करा, कितीही करा, काही कामाला येत नाही. तुम्ही कितीही मन प्रपंचामध्ये द्या, या संसाराच्या व्यसनामध्ये द्या, यातलं काही कामाला येणार नाही. अहो परमार्थ थोडा करा, काही वाया जात नाही. अहो असं कीर्तनाला येऊन बसलं तरी फायदा. एक शेठजी होता. शेठजी कोण होता? शेठजी कोण होता? शेठजी. शेठजी करोडपती होता, पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा. ऐका, शेठजी करोडपती होता, पण कीर्तन भजन म्हणलं की त्याच्या अंगावर काटा. एक दिवस पत्नी म्हणली, मालक 15 वर्ष झाली आपल्या सप्त्याला, जा हो मालक, अख्खं विचुंब गाव येतंय, जा जा मालक, देवाने आपल्याला काय कमी केलंय, संपत्ती, इस्टेट, जमीन जायदाद सगळं दिलंय, जा मालक. कधी मंदिरात गेला नाही, कधी कीर्तनाला गेला नाही, कधी भजनाला गेला नाही, जा 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 मालक. परमार्थच बरोबर येतो, दुसरं काही येत नाही. शेठजी करोडपती होता, पण बायकोच्या ऐकण्यातला होता. शेठजी म्हणला, कधी कीर्तनाला गेलो नाही, भजनाला गेलो नाही, पण तू म्हणतेस तर आज कीर्तनाला जातो. मी परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय. शेठजीने टारची पांढरे कपडे घातले आणि कीर्तनाला निघाला. ऐका, कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत करत होते. या बसा, या बसा, या बसा. 5-6 कार्यकर्त्यांनी पाहिलं, एवढी पांढरे कपडे घालून, टारचे कपडे घालून कोण आलाय? एक जण बोलला, शेठजी सारखा दिसतोय. दुसरा म्हणला, तो काय मंदिराकडे येणार नाही. चौथा म्हणला, अरे उंची विंची शेठजी सारखीच आहे. 5वा म्हणला, अरे शेठजीचे. सगळे कार्यकर्ते पळतच गेले. आनंद झाला, एवढा मोठा करोडपती माणूस आज आपल्या कीर्तनाच्या मंडपामध्ये येतोय, आनंद झाला. सगळे कार्यकर्ते पळतच गेले आणि शेठजीला मोठ्याने आवाज दिला, शेठजी या 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 म्हणून. आणि लहान मोठा माणूस आहे, मागं कुठे बसावता, आणि लहान कीर्तनकाराच्या पुढेच बसावला. पुढे आणून म्हणले, बसा. महाराज आले, विना घेतला. पण रामकृष्ण हरी सुरू करायच्या अगोदर कधीच कीर्तन न ऐकल्याचा परिणाम, कीर्तनात न बसल्याचा परिणाम, झोपला ना शेठजी. झोपलाच नाही, गोरायला लागला. आता कुणाची हिंमत एवढ्या मोठ्या शेठजीला उठवायची? लोक म्हणले झोपू द्या, महाराज म्हणले घोरू द्या. ऐका,
कीर्तन संपलं, सगळी लोक घरी निघून गेली. मंडपात फक्त शेठजी झोपलेला. आणि रात्री पाऱ्याला विनेकरी असतो का, तो पारेकरी विनेकरी झोपला. नंतर दुसरा पारेकरी आला, पाहतोय तो शेठजी झोपलेलाची. कीर्तन संपलं तरी शेठजी झोपलेला आहे. दुसरा आलेला पारेकरी, त्याला राग आला. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला आला नाही, इथं येऊन झोपलाय. पारेकरी म्हणला कुणी उठवलं नाही, पण आपण उठवणार शेठजीला. आवाज दिला, शेठजी उठा. मग शेठजीने उठून पाहिलं तर मंडपात माणूसच नाही. अरे माणसं कुठे गेली? संपलं कीर्तन, शेठजी तुम्ही गार झोपलाय. काय रे बाबा, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, पण काय महाराजाचं कीर्तन होतं, लगेच गार झोप लागले. पारेकरी म्हणला काय बोलता आता याला? ठीक आहे जा. विनेकरांनी फक्त एक रागून शब्द बोलला, जा. तेवढा शब्द शेठजीने झोपेतून उठल्यावर चांगला ऐकला. घरी आला. शेठजीची पत्नी झोपली नव्हती. पहिल्यांदाच बाबा कीर्तनाला गेलाय, कोणतं उदाहरण ऐकतोय, कोणता मंत्र घेतोय हे विचारायला जागी होती. शेठजी आल्या पत्नीने सांगितलं, मालक सगळं बाजूला राहू द्या, मला अगोदर सांगा आज कीर्तनात काय ऐकलं? काय ग, घरी 2-2 गोळ्या खाऊन झोप लागत नाही, कीर्तनात गेलो गाढ झोपलो. मालक असं नका बोलू, परमार्थातलं काही वाया जात नाही. अहो एखादा शब्द तरी कीर्तनातला ऐकला असेल, एखादा मंत्र उच्चार तरी घेतला असेल, आठवा मालक आठवा. अगं मला काहीच आठवत नाही. असं नका बोलू मालक, काहीतरी आठवा. अगं मी गेल्यावर जी झोपलो, कीर्तन झाल्यावर पारेकऱ्याने मला उठवलं, मला विनेकऱ्याने उठवलं, काही आठवत नाही. मालक असं नका बोलू, काहीतरी एखादा शब्द तरी ते तो आठवा. शेठजी म्हणला आता काय सांगू हिला? शेठजी म्हणला हा मला एक आठवते. मी गेल्या कार्यकर्ते मला म्हणले या, मला पुढे नेऊन मला म्हणले बसा. आणि जाताना विनेकरी म्हणला जा. मला 3 शब्द आठवतात. कोणते? या, बसा, जा. कोणते? पोरांनो कोणते? काय पोरं होत म्हणा. पत्नीला तेच नवल वाटलं. अगं पत्नी म्हणली मालक 3 का होईना शब्द करून आला, परमार्थातलं काही वाया जात नाही, त्याचा जप करा. हो ती भावनिक होती पत्नी, काही वाया जात नाही. ठीक आहे. शेठजी म्हणला करतो जप त्याचा. शेठजी आपल्या पलंगावर गेला. आता कीर्तनात फुल झोप झालती, घरी कुठे झोप लागत या, घरी झोप लागत नाहीये. मग चालू केला मंत्र आपला पलंगावर बसून, या, बसा, जा, या, बसा, जा. पण नेमका योगायोगाने घडलेली घटना आहे बरं का. त्याच दिवशी शेठजीच्या घरावर 5-6 चोरांनी दरोडा टाकला. चोरांनी पहिला पाऊल घरात टाकल्या शेठजीचा मंत्र तिकडे चालूच होता. चोर म्हणले आलेलं पाहिलं का अजून? खाली बसा. सगळे चोर खाली बसले. शेठजीने दुसरा शब्द म्हणला बसा. चोरांना वाटलं आलेलं पाहिलं, बसलेलं पाहिलं, आता काय खरं नाही, पळा. सगळे चोर पळायला लागले. शेठजीने तिसरा शब्द म्हणला जा. चोर म्हणले आलेलं पाहिलंय, बसलेलं पाहिलंय, एवढ्या मोठ्याने जा म्हणतोय म्हणजे शेठजीने आपल्याला पाहिलंय, मोठा माणूस आहे, जगणं मुश्किल होईल. सगळे चोर परत आले. चुकलो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, लय मोठी चूक झाली, माफ करा हो, एक वेळेला खूप मोठी चूक झाली. शेठजीने मंत्र बंद केला आणि शेठजी म्हणला म्हणजे चोरी करायला आलता काय? ते चुकलो शेठजी, तुमच्या घरी चोरी करायला नव्हतं यायला पाहिजे, खूप मोठी चूक झाली. या बघा आमचं नाव कुठे येऊन देऊ नका, आम्हाला शिक्षा म्हणून कालच एका ठिकाणचं गाठोडं आणलंय, ते तुम्हाला ठेवा. मी परमार्थातलं काही वाया जात नाही याच्यासाठी सांगतोय, ते तुम्हाला ठेवा, पण आमचं नाव कोणाला सांगू नका. पत्नीच्या या ठिकाणी गाठोडं घेतलं. शेठजीने चोरांना सांगितलं जा, तुमचं नाव कोणाला सांगत नाही. गाठोडं घेऊन शेठजी पत्नी पाशी आला. ए बघ याच्यामध्ये काय आहे. पत्नीने गाठोडं सोडलं. ऐका विचुंबेकर, सगळं गाठोडं प्युअर सोन्याने भरलेलं होतं. पत्नी म्हणली मालक 1,80,000 बरोबर ना, 1,80,000 तोळा गेलाय. आणि हे कुठून आलं? शेठजी म्हणला हे आजच्या कीर्तनाचं फळ. आजच्या कीर्तनाचं फळ. अगं तू मला त्या परिसरातल्या 3 शब्दाचा जप करायला लावलास. या बसा जा. चोर आले मी म्हटलं या, चोर बसले मी म्हटलं बसा, चोर जायला लागले मी म्हटलं जा.
त्यांना वाटलं पाहिले, ते म्हणले गाठोडं ठेवा पण आमचं नाव कोणाला सांगू नका. हे बघ, तू सांगितलेल्या त्या 3 शब्दाचा, परमार्थातल्या त्या वातावरणातल्या 3 शब्दाचा मी जप केला. आयुष्यभर धन पाहिजे म्हणणारा पहिल्याच वेळेला कीर्तनाला गेलो. अगं देव किती दयाळू आहे, किती कृपाळू आहे. एवढं मोठं सोन्याचं गाठोडं माझ्यासाठी पाठवलं ग. धमाची अभिलेषा करणारा मी. पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. मालक कधी कीर्तनाला गेला नाही, कधी भजनाला गेला नाही, कधी मंदिरात गेला नाही, पहिल्यांदा कीर्तनाला गेला, तेही तिथं जाऊन झोपलात. तिथले व्यवहारातले निरुपयोगी 3 शब्द घरी घेऊन आलात, तर परमेश्वराने त्याचा जप केल्यावर एवढं मोठं सोन्याचं गाठोडं दिलं. मालक यदा कदाचित त्याच कीर्तनात बसून न झोपता जर संपूर्ण कीर्तन ऐकलं असतं आणि देवाचं भजन केलं असतं तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटला असता. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भेटला असता. परमार्थातलं काही वाया जात नाही बाबांनो. आणि म्हणून मन त्याच्या ठिकाणीच लावावं. अरे मन लई खतरनाक आहे, एवढं खतरनाक आहे. बाल्यांना त्याने हात दाखवला बाबांनो. मनच माणसाचं उत्थान करतं, मनच माणसाला अधोपतनाला नेतं. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षय. म्हणून संत म्हणतात, आई करे मना तुझ्या सोयीताच्या खुणा. पंढरीचा राणा मना माझी स्मरामा. नको नको मना गुंतू माया जाळी. काळाला जवळे ग्रासावया. मन खतरनाक आहे. बहिणाबाई म्हणतात ना, मन ओढाय ओढाय उभ्या पिकावल डोर. किती हाकल हाकल तीर येत पिकावर. मन चंचल चंचल याच न्यार रतंतर. इचू साप बरा त्याला उतर तंतर म्हणत. मन लय खतरनाक आहे बाबांनो, लय खतरनाक आहे. एखाद्या गोष्टीवर बसलं, संसारातल्या कोणत्याही गोष्टीवर बसू द्या, ते घात करतं, एक दिवस रडवतं. या देशात एक राजा होऊन गेला. राजा भर्तृहरी. त्याचं त्याच्या राणीवर अफाट प्रेम होतं. इकडून तिकडून आल्यावर माझी राणी माझी राणी माझी राणी ऐका, माझी राणी माझी राणी माझी राणी ऐका. प्रमाणापेक्षा जास्त मन त्यांनी या संसाराच्या व्यसनामध्ये दिलं होतं. लक्ष देऊन ऐका. एक दिवस राजा जंगलामध्ये गेला. एका साधूची भेट झाली. साधूने सांगितलं, राजा किती दिवस संसार करणार रे? ए राजा, जीवनाचा उद्धार करायचा असेल तर जंगलामध्ये ये आणि त्या परमेश्वराचं चिंतन कर. तेवढ्यात राणीची आठवण झाली. महाराज, माझी राणी माझ्यावर प्रेम करते आणि तुम्ही म्हणताय जंगलात येऊन भजन कर. नाही जमणार महाराज, नाही जमणार, नाही जमणार. ए राजा, बाद झाला रे. नाही महाराज, माझ्या राणीचं माझ्यावर प्रेम आहे, जगण्यासाठी काय असलं तर द्या. साधूला दया आली. साधूने एक फळ घेतलं, राजाच्या हातावर दिलं. राजा, हे फळ खा, अमर होशील. जगायचंय ना तुला, जा. फुकटचं मिळालेलं फळ होतं. राजा घेऊन राजवाड्याकडे चाललाय. फळाकडे पाहायचा, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, हे फळ खाल्यावर मी अमर होईल. पण हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण माझी राणी मेल्यावर मी काय करू जगून? हे फळ मी खाणार नाही, माझ्या राणीला देणार. राणीच्या महालात गेला. राणी साहेबा, आयुष्यभर तुमच्यावर खूप प्रेम केलं, खूप प्रेम केलं तुमच्यावर. म्हणूनच तुम्हाला एक अमूल्य किमतीची गोष्ट द्यायची. काय द्यायचंय? फळ घेतलं आणि राणीच्या हातावर दिलं. हातावर दिलं. राणी साहेब, हे फळ सामान्य नाही, एका साधूने दिले. जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. फळ खान, अमर व्हा. मला दिलं होतं पण मी विचार केला,
हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तुम्ही मेल्यावर मी जगू कसा? म्हणून हे फळ तुम्ही खा, मी मेलो तरी चालेल, तुम्ही जगला पाहिजे. फळ राणीला दिलं, राजा निघून गेला. पण दुर्दैव त्या राजाचं प्रेम होतं, राणीवर घडलेली घटना आहे. पण राणीचं प्रेम नव्हतं राजावर, राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये घोड्याचा खरारा करायला यायचा त्या व्यक्तीवर. ऐका, प्रमाणापेक्षा जास्त मन या संसाराच्या कोणत्याही व्यसनामध्ये दिलं तर तेच व्यसन, तेच मन आपल्याला एक दिवस रडवतं. हो, रडवतं. ऐका ऐका, राणीचं प्रेम होतं त्याच राज्यामध्ये घोड्याचा खरारा करायला यायचा त्या व्यक्तीवर. राणीने फळाकडे पाहिलं, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण तो खरारा करणारा मेल्यावर मी काय करू जगून? मी काय करू जगून? हे फळ मी खाणार नाही. त्या खरारा करणाऱ्या राणीने फळ घेतलं आणि खरारा करणाऱ्या जवळ गेली. माझा तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा, अमर हो, मी मेले तरी चालेल, पण तू जगला पाहिजेस. फळ घेतलं, राणी निघून गेली. पण दुर्दैव त्या राणीचंही. राणीचं प्रेम खरारा करणाऱ्यावर होतं, पण खरारा करणाऱ्याचं प्रेम राणीवर नव्हतं. खरारा करणाऱ्याचं प्रेम राणीवर नव्हतं. खरारा करणाऱ्याचं प्रेम त्याच राज्यामध्ये एक भांडे घासायला स्त्री यायची तिच्यावर. त्याने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण अमर झाल्यावर ती भांडे घासणारी मेल्यावर मी काय करू जगून? फळ घेतलं, तिच्याजवळ गेला, माझा तुझ्यावर जीव आहे, हे फळ खा, अमर हो, अमर हो. भांडे घासणाऱ्याने फळ घेतलं, पण दुर्दैव त्या खरारा करणाऱ्याचं प्रेम नव्हतं त्या भांडे घासणारीवर. भांडे घासणारीचं प्रेम कोणावर नव्हतं? किती लक्ष देऊन ऐकताय? कोणावर नव्हतं? भांडे घासणारीने विचार केला, हे फळ खाल्यावर मी अमर होईल, पण अमर होऊन काय आयुष्यभर भांडेच घासत बसू का? त्याच्यापेक्षा माझा देशाचा राजा भर्तृहरी, अरे त्याला जर हे फळ दिलं तर किमान राज्य तरी चांगलं करेल. मग फळ घेतलं आणि राजाच्या महालात गेले. महाराज, तुमच्या दरबारात गरीब भांडे घासणारी एक अमूल्य किमतीची गोष्ट तुम्हाला द्यायची. काय द्यायचंय? फळ पदराआड लपवलेलं घेतलं आणि राजाच्या हातावर दिलं. महाराज, हे फळ खा, सामान्य नाहीये, जो कोणी हे फळ खाणार आहे तो अमर होणार आहे. माझ्यापर्यंत आलतं महाराज, पण माझं आयुष्यच कष्टात गेलंय, मला जगायचं नाही. आमच्यासारख्या गोरगरिबांना तुम्ही सांभाळतात, हे फळ तुम्ही खान, अमर व्हा. राजाने फळ पाहिलं, राजा पंचोर. हे फळ तुझ्याकडे कसं आलं? कशाला चौकशी? महाराज, गरिबीची भेट आहे, स्वीकार करा, स्वीकार करा. बोल, हे फळ तुझ्याकडून कसं आलं? तुझ्याकडे कसं आलं? महाराज, हे फळ मला आपल्याच राज्यामध्ये घोड्याचा खरारा करणारा त्याने दिला. बोलवा रे त्याला. खरारा करणारा आला. काय रे, ह्या फळाला ओळखतोस? फळ पाहिलं तसं तू थरथराच कापायला लागला. जी महाराज, हे फळ तुझ्याकडे कसं आलं? महाराज, हे फळ कोणी दिलंय? हे जर मी सांगितलं तर तुम्ही मला जिवंत ठेवणार नाही. बोल, कोणी दिलं फळ? महाराज, हे फळ मला तुमच्या राणीने दिलं, तुमच्या राणीने दिलं. ऐका, राणीने दिलं म्हटल्यानंतर काळजात बाण घुसावेत तसे शब्द काळजात घुसले. 2 पावलं मागं आला राजा. अरे, वेळ लागला काय तुला? सगळं जग मला फसवील, पण माझी राणी माझी सावली आहे. महाराज, ऐकण्यासाठी कटू आहे, पण हे सत्य आहे. हे फळ मला तुमच्या राणीने दिलं. बोलवा रे राणीला. राणी आली. राणी साहेबा, हा वेडा खरारा करणारा बोलतोय, तुम्ही दिलं फळ, मला माहित आहे. साधूने मला फळ दिलं, मी मरण पसंत केलं, तुम्ही जगावं म्हणून. एवढं प्रेम माझं तुमच्यावर. सगळं जग मला फसवील, पण माझी राणी मला धोका देणार नाही. माझी राणी मला धोका देणार नाही. हा वेडा खरारा करणारा बोलतोय, तुम्ही दिलं फळ, सांगा ना तुम्ही नाही दिलं, क्षणात याला संपवून टाकतो. राणीने विचार केला, आता जर खोटं बोलले तर ज्याच्यावर प्रेम आहे तो मरेल. स्पष्ट शब्दात सांगितलं, महाराज, आपल्या लग्नाला बरीच वर्ष झाली, पण माझा जीव त्याच्यात आहे. घडलेली घटना आहे. माझं मन त्याच्यात आहे, तुमच्यात नाही. राजा भर्तृहरीला हे कळालं. 2 पावलं मागं आला. डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या. काय
माझं मन त्याच्यात वळाला राजा. जंगलात जाऊन त्यांनी वैराग्य नावाचं शतक लिहिलं. त्या शतकात रडून रडून आपलं आत्मचरित्र लिहितोय. याम सततम चिंतई मया असा विरक्तय. जिचं मी सतत चिंतन करत होतो ती माझ्यामध्ये विरक्त नव्हती. धिक्कार असो माझ्या मन देण्याच्या. देवापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त मन संसाराच्या व्यसनात किती द्यावं. देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दे. थोडं 15 मिनिटं घेतो कारण थोडा उशीर झालता कीर्तन सुरू व्हायला. हे मन जर दुसऱ्या ठिकाणी गेलं तर संसाराच्या अंगी अवघीच व्यसनी. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. अनेक व्यसन त्याच्या अंगात आहे. का त्याच्या ठिकाणी मन द्यावं. अरे तो इतका दयाळू आहे, तो इतका कृपाळू आहे. 2 पावलं त्याच्या दिशेने टाका. त्याच्या ठिकाणी जर मन दिलं तो आपल्यासाठी काहीही करतो. एक तुम्हाला घडलेली उदाहरण सांगतो ऐका. नगर जिल्ह्यामध्ये एक श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. घडलेली घटना. नगर जिल्ह्यामध्ये एक श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. त्या श्रीरामपूर नावाच्या तालुक्यामध्ये एक खंडाळा नावाचं गाव आहे. त्या खंडाळा गावामध्ये एक हरिजन समाजाचा. मी देवाच्या ठिकाणी मन दिल्यावर देव आपल्यासाठी काय करतो याच्यासाठी सांगतोय. इकडे लक्ष द्या. नगर जिल्हा, श्रीरामपूर नावाचा तालुका, खंडाळा नावाचं गाव, हरिजन समाजाचा हरिभाऊ पवार. हरिभाऊ पवार पांडुरंगाचा निश्चिम वारकरी. वारी कधी जीवनामध्ये चुकली नाही. वारी आली की संसाराचा त्याग करून पंढरपूरला वारीला जायचा. इंग्रज सरकारच्या काळामध्ये त्या खंडाळ्या गावावरून एक रेल्वे जाती मनमाड एक्सप्रेस दौंडला. तिथे गेट आहे. त्या गेटवर त्या हरिभाऊला गेटमन म्हणून नोकरी लागली. पोटा पाण्यासाठी नोकरी करावी म्हणून गेटमन म्हणून नोकरीला लागला. पण वारी कधी जीवनामध्ये चुकली नाही. आणि नेमकी पांडुरंगाची वारी जवळ आली. मनामध्ये विचार करू लागला, अरे माझ्या सावळ्या पांडुरंगाची वारी जवळ आली. इंग्रज अधिकाऱ्यांनी मला सुट्टी द्यावी. मी चालत चालत माझ्या सावळ्या पांडुरंगाला भेटायला जाणार. अर्ज लिहिला आणि इंग्रज अधिकाऱ्याकडे गेला. जोहार मायबाप जोहार. जोहार मायबाप जोहार. आमच्या महाराष्ट्रामध्ये सावळ्या पांडुरंगाच्या वारीची परंपरा लय मोठी आहे. मायबाप 15 दिवसाची सुट्टी द्या. परत वर्षभर रजा मागणार नाही. आजारी असला तरी हा हरिभाऊ गेटवर उभा राहील. 15 दिवसाची सुट्टी द्या हो मायबाप. वारीशिवाय जिवंत राहू शकत नाही. आता इंग्रज अधिकाऱ्याला काय माहित कसला पांडुरंग कसली वारी. कागद घेतला तो अर्जाचा आणि टाकला फाडून. हे हरिभाऊ सुट्टी वगैरे काय नाही. घडलेली घटना या. रडत रडत गेटवर आला. वारी जवळ येत होती. परत मनामध्ये विचार केला, नुकताच नोकरीला लागलोय, 15 दिवस कोण सुट्टी देणार आहे. किमान 3 दिवस सुट्टी घेऊ. दशमी, एकादशी आणि द्वादशी
परत अर्ज लिहिला इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. नसल 15 दिवसाची सुट्टी द्यायची नका देऊ, तर किमान दशमी, एकादशी आणि द्वादशी मायबाप वारी नाही केली तर माझा जीव जाईल हो. 3 दिवसाची सुट्टी द्या. हवं तर 3 दिवसासाठी माझा महिन्याचा पगार कपात करा. 1 रुपया मला देऊ नका हो, पण मला सावळ्या पांडुरंगाची वारी करू द्या, मला वारी करू द्या. परत इंग्रज अधिकाऱ्याने तो कागद घेतला, टाकला फाडून. चल, रजा वगैरे काय नाही, जा गेटवर जाऊन उभा राहा. त्याचं काम होतं रेल्वे आल्यावर गेट बंद करायचा, रेल्वे गेल्यावर गेट उघडायचा. वारी सुरू झाली. महाराज हाडाचा वारकरी होता. टाळ मृदुंगाचा आवाज आला की रक्त सळसळायचं, रक्त सळसळायचं, डोळ्यातून पाणी यायचं. यंदा वारी घडत नाही वाटतं. 4था दिवस गेला, वारीचा 5वा दिवस गेला, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 9वीचा दिवस उजाडला. डोळ्यातून पाणी आलं. यंदा वारी घडत नाही वाटतं. आजपर्यंत वाढ वडिलांनी वारी केली, माझ्यावर वेळ आली, मी वारी कधी चुकवली नाही, आणि आता वारी चुकती वाटतं. अरे वारी बुडत असेल, वारी घडत नसेल तर असली नोकरी काय कामाची? नोकरी गेली तरी चालेल, पण मी वारीला जाणार. पण मी गेल्यावर गेट कुणी उघडला तर अपघात होईल आणि कुणाचा तरी प्राण जाईल. रेल्वे तर मी थांबवू शकत नाही, पण गेट बंद करण्याचं काम माझ्या हातात आहे. दोरखंड घेतला आणि गेटला बांधला, गेटच्या पाया पडला. जातो बाबा, आता काय होईल मला माहित नाही. नोकरी तर जाणारच माझी, पण नोकरी गेल्यावर मी जिवंत राहील. पण सावळ्या पांडुरंगाच्या वारीला नाही गेलं तर जिवंत राहणार नाही, जिवंत राहणार नाही. गेटच्या पाया पडला, रेल्वेत बसला, थेट पंढरपूर. दशमी, एकादशी, द्वादशी प्रेमपूर्वक पांडुरंगाची वारी केली. द्वादशीच्या दिवशी कळसाकडे पाहिलं आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. ए विठ्ठला, नोकरीवरून न सांगता आलोय. जर तिकडे कोणी गेट खोलला असेल आणि जनावर, बैलगाड्या, माणसं पूर्वीची ये जा करायची, ती जर कोणी मध्ये आले असतील रेल्वे आल्यावर, काय अपघात झाला असेल, कोण नेला असेल मला काय माहित नाही रे. पण एक मला कळतं, नोकरी तर जाणार माझी, नोकरी गेल्यावर जिवंत राहील, पण तुझी वारी केली नसती तर जिवंत राहिलं नसतो. म्हणून न सांगता आलो रे बाबा, न सांगता आलो. जातो, होईल त्या परिणामाला मी सामोरं जाईल. हरिभाऊ त्रयोदशीला आला, घरी गेला नाही, गेटवर गेला नाही, डायरेक्ट इंग्रज अधिकाऱ्याच्या डिव्हिजनला साष्टांग दंडवत घातला. इंग्रज अधिकाऱ्यासमोर, जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, क्षमा द्यावी, माफी द्यावी. तुमच्या परवानगी विना 3 दिवस सावळ्या पांडुरंगाच्या वारीला गेलो, पंढरपूरला गेलो. क्षमा द्यावी, माफी द्यावी. कोण इकडे मेला असेल, काय अपघात झाला असेल माहित नाही, द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. पण न सांगता गेलो म्हणून तुमचे चरण धरायला आलो, द्याल ती शिक्षा भोगायला तयार आहे. इंग्रज अधिकारी म्हणला, ए हरिभाऊ, घडलेली घटना आहे. अरे तुझ्या डोक्यात काय पाणी झालं काय? वेळ लागलं का तुला? 3 दिवस तर इथंच गेटवर उभा होतास, आणि कुठे वारीला गेलतास? नाही मायबाप, मी 3 दिवस सावळ्या पांडुरंगाला भेटायला पंढरपूरला गेलतो. कर्मचाऱ्यांना बोलावलं, ए कर्मचाऱ्यांना इकडे या, हरिभाऊला वेळ लागला काय झालं? म्हणतोय 3 दिवस वारीला गेलतो. कर्मचाऱ्यांनी सांगितलं, हरिभाऊ कालच दुपारी आपण एकत्र जेवलो की रे, आणि कुठं 3 दिवस वारीला गेलतास? इथंच होतास, वेळ लागलं काय जणू तुला, वेडा झालास, वेडा झालास. नाही मायबाप, 9वीच्या दिवशी गेटला दोरखंड बांधला, 3 दिवस पंढरपूरला गेलो, तिथंच होतो 3 दिवस, इथं नव्हतो. ए हरिभाऊ, वेळ लागलं काय तुला?
आम्हाला येड्यात काढतोयस, 3 दिवस इथंच आमच्या नजरेला दिसत होतास, खोटं वाटत असेल रोज सकाळी आमच्या बरोबर हजेरीच्या लाईनला उभा राहायचास आणि हजेरीच्या रजिस्टरवर सह्या करायचास. हे हरिभाऊ, खोटं वाटत असेल तर सही जाऊन बघ. याड लागलं काय? याडा बेडा आहेस काय? 3 दिवस पंढरपूरला गेलो होतो म्हणतोय. माझ्या जागेवर कोणी सही केली असेल, पळतच गेला. रजिस्टर पाहिलं तर ऐका विचुंडीकर, घडलेली घटना एवढं प्रेम, एवढं मन जर त्या देवावर दिलं तर देव आपल्यासाठी काय करतो? त्या हरिभाऊसाठी पंढरीचा मालक पांडुरंग परमात्मा हरिभाऊचं रूप घेऊन आला आणि रोज सकाळी आपल्या भक्तावर आच येऊ नये म्हणून त्याची हाजरी लावण्यासाठी रोज हजेरीच्या लाईनला उभं राहायचा, हजेरीच्या रजिस्टरवर हरिभाऊची सही करायचा. जिथे माझ्या पांडुरंगाने सही केली होती, घडलेली घटना आहे, तिथं बुक्का आणि तुळशीचं पान पडलेलं होतं. बुक्का आणि तुळशीचं पान पडलेलं होतं. हरिभाऊला कळालं माझा विठ्ठलच माझ्यासाठी आला. ते रजिस्टर घेतलं, छाताडाला लावलं. अरे माझ्यासाठी तू आलास. पळतच गेटवर गेला, साष्टांग गेटला दंडवत घातलं. या गेटला साक्षात विठ्ठलाने हात लावलाय, साक्षात विठ्ठलाने हात लावलाय. ऐका विचुंबेकर, पंढरपूरची लोक म्हणायची हरिभाऊ पंढरपुरात आमच्या बरोबर होता. कर्मचारी म्हणायचे हरिभाऊ इथंच उभा होता. कळालं विठोबाच हरिभाऊ साठी आला. आजही त्या गेटच्या कडेला मोठं पांडुरंगाचं मंदिर बांधलंय. ज्यांना आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जाता येत नाही, 2-2 किलोमीटरच्या रांगा लागतात त्या गेटचं दर्शन घेण्यासाठी. का? या गेटला साक्षात पांडुरंगाचा हात लागलाय म्हणून, पांडुरंगाचा हात लागलाय म्हणून, पांडुरंगाचा हात लागलाय म्हणून. जर मन त्याच्या ठिकाणी दिलं तो काहीही करतो. आणि म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणताय, देवा माझे मन लागू तुझे चरणी, संसार व्यसनी पडू नये दे. अरे हा जन्म त्याचं नामस्मरण करण्यासाठी दिलाय आणि म्हणून नामस्मरण घडू दे. नामस्मरण घडो संत समागम, पावोगाची भ्रम नको देवा. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करा. वा 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 वा. पाहो सगळा मंडप फुल झालाय. वा वा, धन्यवाद. एक टाळी, एक 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 धन्यवाद. निको 15 वर्षाचा हा आपला सप्ताह. हा 15 वर्षाचा हा आपला सप्ताह श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह. त्या सप्ताहात टाळी वाजवताय, आपलं चांगलं होईल, चांगलं होईल. एक टाळी. विठोबार कुमाई,
सगळ्यांना धन्यवाद. जागराचा दिवस आहे आज. 1-2 मिनिटं भजन घेऊ. 5 मिनिटात मी बरोबर थांबतो. टाळ बी वाजणार नाही, पकवाज बी वाजणार नाही. एकदा तुमचं नामस्मरण. लय लांबून पुण्यावरून आलोय. तुमचा आवाज सगळ्यांचा चेक करू. बघू द्या पुरुष मंडळींचा आवाज मोठा आहे का महिला मंडळ. सगळ्यांनी म्हणा. महिला मंडळ सुरुवातीला म्हणतील ना, सगळ्यांनी म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद. वा वा वा. वा 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 वा. धन्यवाद. ज्यांनी म्हणलं त्यांना धन्यवाद, नाही म्हणलं त्यांना चौपट धन्यवाद. येथे कायदा कोणाचे गेले, ज्याचे त्याने अनहित केलं. पण महिला मंडळांची संख्याही मोठी आहे आणि आवाजही किती एका लाईनीतच होता महाराज. एकदा वळ्या म्हणता का. लोहीच आवाज छान आहे हो तुमचा. सगळ्यांनी म्हणा. हा सुंदर माझे जाते गा फिरते बहुता. वा 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 वा. उभ्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे गा प्रपंचाचे नेटे गा. टाळी सुद्धा वाजवायची बरोबर. लावून 5 बोटे गे तू ये रे बा विठ्ठला. वा पकवास. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. काय आवाज आहे. सासू आणि सासरा फिरतो तिसरा. उभ्या गाव व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. काय आवाज आहे. धन्यवाद. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. कोण म्हणलं पतीला लावीन दळायला. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. आवाज चांगला म्हणल्यावर काय बी म्हणताय. मी आपलं चेक करत होतो जागे आहेत का तुम्ही. तिसरी माझी ओवी ग पतीला लावीन दळायला. आता दळणच हातात द्यायचं राहिलंय. खूप धन्यवाद. एकदा महिला मंडळांसाठी जोरदार टाळी. नामस्मरण घडो संत समागम.
5 मिनिटात थांबतो. वावुगाची भ्रम नको देवा. देवाचं नामस्मरण करा. वेदानंत बोलीला अर्थ इतुलाची साधीला विठोबाशी शरण जावे. निज निष्ठा नाम घ्यावे. संत एकांती बैसले सर्व ही सिद्धांत शोधिले. ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले शोधोने काय ते हे एक हरीचे नाम. म्हणून त्याचं नामस्मरण करावं. नामच आपला उद्धार करत. नामे तारीला नाही कोण नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी ऐकेला. नाव घेतलं की महाराज कोणाचा बे उद्धार होतो. अहो पक्षाचा उद्धार झाला, प्राण्यांचा उद्धार झाला. आणि म्हणून नामस्मरण घडो. देवा तुझं नामस्मरण घडू दे. संत समागम संगत ही संतांची घडावी. तुम्ही टाळकऱ्यांची संगत केली एक दिवस तुम्ही टाळकरी होणार नाही. नाही, एक दिवस तुम्ही गळ्यात माळ सुद्धा घालणार आणि पांडुरंगाचं वारकरी होणार. तुम्ही पिणाऱ्याची संगत केली तर एक दिवस तुम्ही पिणार. तुम्ही कावळ्याची संगत केली एक दिवस तुमचा घात होणार. झाले. एकदा कावळा राजहंसाच्या घरी गेला. ऐका, कावळा राजहंसाच्या घरी गेला. गप्पा गोष्टी चालू होत्या. ऐका ऐका, संगत किती खतरनाक असते. झालं 2-3 मिनिटं माझे राहिल्यात. ऐका, कावळा कुणाच्या घरी गेला? राजहंसाच्या. गप्पा गोष्टी चालू झाल्या. पण तेवढ्यात त्या देशाचा राजा शिकार करण्यासाठी आला होता. दुपारचं ऊन लागतंय म्हणून जिथं राजहंसाचं घर आहे त्या झाडाच्या सावलीला खाली आला. शिपायाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि राजा झोपी गेला. पण राजाची झोप मोड होत होती, कारण पानांच्या फटीमधून ऊन यायचं आणि ते राजाच्या तोंडावर पडायचं. राजहंसाने पाहिलं या देशाचा राजा माझ्या सावलीला आलाय, पण त्याची झोप मोड होते. म्हणून राजहंसाला दया आली. राजाला चांगली झोप लागली पाहिजे. राजहंसाने काय केलं? आपले पंख वरती केले. पानाच्या फटीतून येणारं ऊन आपल्या अंगावर घेतलं आणि राजाच्या तोंडावर काय भरली? सावली. चांगलं केलं का वाईट केलं? चांगलं केलं. पण हेच कावळ्याला आवडलं नाही. कावळा म्हणला मी आलोय तुझ्या घरी आणि तू लागला समाज सेवा कराय. जातो मी माझा. रागाने कावळा निघाला. पण जाता जाता कावळ्याने आपला गुण दाखवलाच. जाता जाता विष्ठा केली आणि तीच विष्ठा आली 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 राजाच्या तोंडावर पडली. कावळा निघून गेला. राजाला जाग आली. काय तोंडावर पडलं? पाहिलं तर विष्ठा. कोणाची विष्ठा आहे पाहिलं तर राजहंस वरती पंख वरती करून सावली धरलेला होता. पण राजाला कळालं नाही. राजाला वाटलं यानेच विष्ठा केली. रागाच्या भरात बाण जोडला. बाण सुसू करत निघाला. राजहंसाच्या उर्मी लागला. राजहंस खाली पडला. रडतोय, डोळ्यातून पाणी येतंय. काय रे, विष्ठा केलीस? विष्ठा चेक केली. अरे पण विष्ठा तर कावळ्याची, तू कावळा आहेस का? राजहंस रडत रडत म्हणतोय नाहम काको, मी कावळा नाही. अरे पण कावळा समजून तुला बाण मारला ना, पाप घडलं माझ्याकडून. कावळ्याची विष्ठान तुला मारलं रे विनाकारण. त्यावेळी राजहंस रडत रडत बोलतोय महाराज अजिबात वाईट वाटून घेऊ नका. आज मी मरणार आहे. याच्यात किंचितही तुमची चूक नाहीये. चूक माझीच आहे. जीवनामध्ये ज्याची संगत करायला नको त्याची संगत मी माझ्या जीवनामध्ये केली. म्हणून आज माझ्यावर मरायची वेळ आली. माझ्यावर मरायची वेळ आली. मरायची वेळ आली. तुमचा दोष नाहीये. म्हणून संगत कधी आपल्याला गोत्यात आणेल सांगता येत नाही. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात संतांची संगत दे. संतांच्या संगतीमध्ये तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टांचे. म्हणून संत समागम. वावुगाचे भ्रम नको देवा. देवा जोपर्यंत पायी चालता येत तोपर्यंत पायी तीर्थयात्रा. मुखे रामनाम हाची माझा नेम सिद्धी नेही. जो हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पायी. तव तू आपले सोहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. मन त्याच्या चरणावर लावावं. नामस्मरण घडावं. संतांचं समागम घडावं. दुसरा भ्रम नसावा. पायाने तीर्थयात्रा घडावी आणि हा नेम माझा सिद्धीला जावा. परत परत हे आयुष्य नाही बाबांनो. 50-100 वर्षाचं आयुष्य आणि याही आयुष्यामध्ये आपण कोणावर हसत असेल, कीर्तनात बसूनही आपण हसत असेल
तर काय अर्थ आहे का? किती दिवस कोणावर हसायचं? आज तुम्ही एखाद्यावर हसा, उद्या जग तुमच्यावर हसणार. लहान होती कैकई एका तपस्येला बसलेल्या साधूच्या जवळ गेली आणि काळं लावलं गालाला आणि मोठमोठ्याने हसायला लागली. कोण पुरी, का असतेस? बाबा मी कैकई. ए पुरी, का असतेस? बाबा गालाला तर हात लावा. गालाला हात लावला तर काळं लागलं होतं. ए पुरी, एका तपस्येला बसलेल्या साधूच्या गालाला काळं लावून हसतेस? लक्षात ठेव कैकई, एक दिवस तुझ्यावर संपूर्ण जग हसल. ए कैकई, एका तपस्येला बसलेल्या साधूच्या गालाला काळं लावून हसतेस? एक दिवस तुझ्या जीवनाला कलंक लागेल. ए कैकई, खूप मोठं जग असल पण तुझं नाव ठेवणं कोणी पसंत करणार नाही. कैकई नावाचं कोण बसलंय का? आज तुम्ही एखाद्यावर हसा, उद्या जग तुमच्यावर हसणार. आज तुम्ही एखाद्याला रडवा, आज तुम्ही एखादी गोष्ट एखाद्याला रडवून घ्या, ती गोष्ट जास्त काळ टिकत नाही. एकदा का नाही तिचा फासा पलटला, आयुष्याचा कलकोंड व्हायला वेळ लागत नाही. नाचणारा मोर आणि दुसऱ्याला रडवून घेतलेल्या गोष्टीचा जोर जास्त काळ टिकत नसतो. एकदा वेळ आली की पसारा आणि पिसारा दोन्ही आवडून या जगाचा निरोप घ्यावा लागतो. आणि एक गोष्ट कानउघडी ठेवून ऐका, जी गोष्ट इथं दुसऱ्याला रडवून मिळवली जाते ती गोष्ट इथं रडवून न चुकवावी लागते. हा कर्माचा सिद्धांत आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे. तो कोणाला चुकत नाही, तो कोणाला चुकत नाही. आणि म्हणून कोणाला हसवता नाही आलं तरी चालेल, पण कोणाच्या रडण्याचं कारण होऊ नका. कोणाला घर बांधून देता येत नसेल तर नका बांधून देऊ, पण कोणाची झोपडी जाळू नका. कोणाच्या घरात प्रकाश आणता येत नसेल तर नका आणू, पण कोणाच्या घरात अंधार करू नका. कोणाच्या वाटेतली फुलं होता येत नसेल तर नका होऊ, पण कुणाच्या वाटेतला काटा तरी होऊ नका. कुणाचं चांगलं करता येत नसेल तर नका करू, पण कुणाचं वाईट करू नका. सत्कर्म करता येत नसेल तर नका करू, पण सत्कर्म करणाऱ्याला आडवं तरी जाऊ नका. किती दिवसाचं आयुष्य आहे. जिंदगी में ना जाने कौन सी रात आखरी होगी, जिंदगी में ना जाने कौन सी बात आखरी होगी. मिलते जुलते बातें करते रहो यारो, ये जिंदगी दोबारा नहीं मिलती, ये जिंदगी दोबारा नहीं मिलती, ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ऐका ऐका ऐका, परत परत हे जीवन नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, देवा सेवा सगळ्यात मोठी आहे. ती सेवा माझ्या जीवनामध्ये तुझी घडावी. मोठी माणसं सेवा मागतात बाबांनो, मोठी माणसं सेवा मागतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसण्यासाठी चालले होते. सिंहासनाच्या कडेला एक मुसलमानाचं पोरग उभारी होतं. मदारीच्या अंगाला हात लावला. ए मदारी, आयुष्यभर माझी सेवा केलीस, आज मी राजा होतोय, काय मागायचं नाही? मदारीच्या डोळ्यातून पाणी आलं. अरे आज राजा होतोय, पण एका मुसलमानाच्या पोराशी बोलतोय. नको काय राज, काही नको मला, आज संध मिळालं. अरे माग ना मदारी, जसा मला माझा शंभू राजा माझा मुलगा आहे ना, तसा तू मला येस, माग ना काहीतरी. हे वाक्य बोलल्यावर मदारी ढाय मोकलून राजाच्या चरणावर पडून रडायला लागला. नको राज, आपल्या मुलाच्या ठिकाणी मला उपमा दिली, दुसरं काही नको, काही नको, काही नको. ऐका 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 ऐका. त्या पोराला उठवलं. मदारी काहीतरी माग. राज एक गोष्ट मागितली तर द्याल? अरे माग ना, नक्की देईल, नक्की द्याल, वचन द्या. हात पुढे केला. राजांनी हात त्याच्या हातावर ठेवला. राजा द्यायचे तर एक द्या. उद्या आयुष्यात माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याला कधी डाग लागला नाही. इथून पुढे माझ्या राजाच्या कपड्याला डाग लागायला नको म्हणून हे 32 मन सोन्याचं सिंहासन जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत हे 32 मन सोन्याचं सिंहासन साफ करण्याची सेवा या मुसलमानाच्या मदारीला द्या, या मुसलमानाच्या मदारीला द्या, या मुसलमानाच्या मदारीला द्या. मोठी माणसं सेवा मागतात बाबांनो. अरे काय केलं होतं माझ्या राजाने, काय केलं होतं की त्यांचं या ठिकाणी आपण हे घेऊ. 2च मिनिटात थांबतो बरं का व्यासपीठ चालक, 2 मिनिटं. हा हा अच्छा हा बरोबर ठीक आहे. या ठिकाणी शिवेला माझ्या पूर्णविराम पवाड्याच्या 2 लाईनी म्हणतो थांबतो. बरोबर बरं ठीक आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, दुसरं काही मागणं नाहीये, फक्त तुझी सेवा दे. अभंगाचं शेवटचं चरण.
नाही नाही देवा आणि कमाग नाही नाही देवा आणि कमाग नाही नाही देवा आणि कमाग नाही देवा तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा साधावाया संत समाज नामत मरण संत समाज नामत मरण संत समाज एका जनार्दनी सेवा दूर देई एका जनार्दनी सेवा दूर देई नामत सेवा माझी समाप्त झाली. आज श्री साधक सेवा मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट विचुंडे थोडा सेवेला वेळ झाला कारण ते दीपोत्सवामुळं आज व्यासपीठ नेतृत्व हरिभक्त परायण गोविंद महाराज मडवी महाराजांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. त्याचबरोबर कार्यकर्ते सगळे खूप मनापासून धन्यवाद. गोड नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आमचे मित्र अंबादासजी बोरुडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सर्वांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद. मी पुण्याच्या जवळ 20 किलोमीटर एक कात्रजच्या पलीकडे एक शिवापूर म्हणून गाव आहे. तिथं कडेला एक अनाथ आश्रम चालवतो. तिथं मी आई वडील नसलेली मुलं सांभाळतो. जर या परिसरामध्ये आई वडील वारलेली मुलं असतील तर आमच्या आश्रमामध्ये पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेन. अशी 72 मुलं आमच्या आश्रमामध्ये आहेत ज्यांना आई वडील नाही आहेत. अशी 72 मुलं, खूप छोटी छोटी. 1-2 मुलं आले तिकडे रे बाळा. अरे अरे तू कुठला आहे? नातून आई वडील वाढले किती दिवस राहणार? कायमचं. बोलतो तो. रामकृष्ण रे माझा मी सिद्धू सगळी मी आत्ता 3री शिकतो. माझे आई वडील 1 वर्षाचा असताना वारले. मला मावशी सांभाळायची. मावशीची परिस्थिती नव्हती म्हणून मावशीने गुरुजींपाशी टाकला. आता आम्हाला गुरुजी समाजाचे गुरुजीच आमचे आई वडील आहेत. रामकृष्ण रे. अशी 72 मुलं आपल्या आश्रमामध्ये आहेत. रोज कीर्तन प्रवचन करून त्यातून मिळालेल्या पैशावर या मुलांना मी सांभाळतो. किंवा कोणी कीर्तनाला गेल्यावर देणगी दिली तर त्याच्यातून हा आश्रम चालतो. कसला स्वार्थ नाही. उलट मी विचार केला, एवढी मुलं झालेत. महाराष्ट्रातल्या 9 जिल्ह्यामधून मुलं आहेत. महाराष्ट्र शासनाने आपल्या आश्रमाचा सन्मान केलाय. मी विचार केला, एवढी मुलं झालेत आणि मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायका पोरांचा विचार करेल आणि या मुलांकडे दुर्लक्ष होईल.
म्हणून माझ्या जीवनामध्ये संकल्प केला की आपण लग्न करायचं नाही. लग्न न करता संन्यास घेऊन माझं संपूर्ण जीवन अनाथ मुलांसाठी समर्पित केलेलं आहे. अशी मुलं असतील तर पाठवा, शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेन. आमचे मित्र अंबादास महाराजांना माहित आहे सगळं. खूप मनापासून आपणा सर्वांना धन्यवाद. आज माझे मेघराज रघुनाथ भिंगारकर यांनी मला ही सेवा दिली. कीर्तनाच्या कोणता कीर्तनकार कशासाठी कीर्तन करत असेल, पण मी रोज कीर्तन या मुलांचं पोट भरावं, त्यांचं शिक्षण व्हावं याच्यासाठीच करतो. दुसरा काहीच स्वार्थ नाही. माग माझा वंशच नाही. जे काही जिवंत आहे तोपर्यंत आशा ज्याला कोणी नाही त्याच्यासाठी जगायचं ठरवलंय. आज तुमच्या मंडळाने मला बोलवलं, खूप मनापासून या ठिकाणी धन्यवाद. सेवेला माझा पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल,